तुम्हाला वाटतं ना की तुम्ही खोली बंद करून जे काही करता किंवा मनातल्या मनात जे काही विचार करता ते कोणालाच कळत नाही, तुम्ही सुरक्षित आहात? तर तुम्ही खूप मोठ्या गैरसमजात आहात. गरुड पुराण आणि यमसंहितेनुसार तुमच्या शरीरातच असे 8 गुप्तहेर लपलेले आहेत, जे तुमचे प्रत्येक क्षण रेकॉर्ड करतायत. तुम्ही पाप केलेला असो किंवा फक्त पापाचा विचार केलेला असो, सगळं काही एका गुप्त डायरीत लिहिलं जातंय. कोणती आहे ती डायरी आणि कोण आहेत ते तुमच्यातलेच गुप्तहेर? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, मृत्यूनंतर जेव्हा आत्मा यमलोकात पोहोचतो तेव्हा थेट शिक्षा मिळत नाही. आधी यमराजांचा दरबार भरतो. तिथे यमराजांच्या बाजूला एक व्यक्ती बसलेली असते, हातात लेखणी, पेन आणि एक महाकाय पुस्तक घेऊन. ते आहेत भगवान चित्रगुप्त. असं म्हणतात की चित्रगुप्तांकडे पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाची एक फाईल असते. या पुस्तकाला पुराणात अग्रसंधानी म्हटले जाते. पण या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तुम्हाला वाटतं की मी चोरी केली नाही, कोणाला मारलं नाही, म्हणजे मी पाप केलं नाही. पण चित्रगुप्ताची डायरी वेगळीच आहे. पुराण सांगतं की जर तुम्ही एखाद्याबद्दल मनातल्या मनात वाईट विचार केला, कोणाचा मत्सर केला किंवा मनातल्या मनात कोणाला शिव्या दिल्या, तरीही ते पाप चित्रगुप्ताच्या डायरीमध्ये लिहिला जातं. म्हणजेच फक्त कृती म्हणजे ॲक्शन नाही, तर तुमचे विचार सुद्धा तिथे रेकॉर्ड होतात. जेव्हा चित्रगुप्त यमराजांसमोर तुमचं पान उघडतात, तेव्हा आत्मा खोटं बोलू शकत नाही, कारण तिथे साक्षीदार दुसरे तिसरे कोणी नसून तुमच्या शरीरातलेच घटक असतात. तुम्ही जेव्हा एखादं गुप्त पाप करता तेव्हा तुम्हाला वाटतं कोणीच पाहिलं नाही. पण गरुड पुराणानुसार तुमच्या शरीरात आणि आसपास अष्टसाक्ष म्हणजे 8 साक्षी असतात, जे नेहमी तुमच्यासोबत असतात. ते यमराजांच्या कोर्टात तुमच्या विरुद्ध साक्ष देतात. ते 8 गुप्तहेर कोण? 1. सूर्य आणि चंद्र, दिवस रात्र तुमच्यावर लक्ष ठेवून असतात. 2. वायू म्हणजे हवा, जो तुमच्या श्वासात आहे त्याला तुमचे सगळे विचार कळतात. 3. अग्नी आणि जल म्हणजे पाणी. 4. पृथ्वी. 5. आकाश म्हणजे दिशा. आणि सर्वात महत्त्वाचे 6. तुमचे स्वतःचे मन म्हणजे माइंड. मृत्यूनंतर तुमचंच मन तुमच्या विरुद्ध साक्ष देतं की होय, याने शरीराने जरी पाप केलं नसलं तरी मनात खूप घाणेरडे विचार केले होते. जेव्हा स्वतःचंच मन विरोधात जातं तेव्हा आत्म्याला सुटकेचा कोणताही मार्ग उरत नाही. मित्रांनो, ही कथा भीतीदायक नक्कीच आहे, पण सत्य आहे. चित्रगुप्ताच्या या गुप्त डायरीतून वाचण्याचा एकच मार्ग पुराणांनी सांगितला आहे, तो म्हणजे मन स्वच्छ ठेवणे आणि पश्चात्ताप. जर तुमच्याकडून काही चूक झाली आणि तुम्ही जिवंत असतानाच मनापासून ईश्वराकडे माफी मागितलीत, तर चित्रगुप्त त्या नोंदीवर लाल शाई फिरवतात, म्हणजे ते पाप खोडून टाकतात. त्यामुळे कृतीसोबतच आपले विचारही चांगले ठेवा, कारण तिथे विचारांचा सुद्धा हिशोब होणार आहे. तुम्हाला या अष्टसाक्ष म्हणजेच 8 गुप्तहेरबद्दल माहिती होतं का? कमेंट करून नक्की सांगा. जर ही माहिती तुम्हाला नवीन आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कथाविश्व चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच एका अद्भुत व्हिडिओमध्ये. धन्यवाद.